जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, मस्त की सकाळी उठलो वगैरे, आलो मी किचनमध्ये पाणी प्यायला. ग्लास भरून मस्त की जरा पाणी वगैरे पिलो. जरा झोप उडाली डोळ्यांवरची. माझं मानणं तरी असं आहे की पाणी पिल्यावर झोप उडते, झोप येत नाही लवकर. मग मस्त की ग्लास भरून पाणी घेतलं आणि बसून आरामात पिलं. पाणी वगैरे पिऊन झाल्यावर मग मी गेलेलो जरा फ्रेश वगैरे करायला, तोंड वगैरे धुतलं मस्त की, जरा ब्रश वगैरे केला आणि जरा 2 मिनटं मी बसून होतो. काय नाही, मला ही काहीतरी ड्रिंक आणून दिली, काय माहीत काय, पण त्याच्यामध्ये आईने खूप काय काय टाकलेलं. आई मला बोलली आहे पी, गरमीचे दिवस वाढलेत, पिये जरा, मग अंग थंड राहील. मला पण नाही माहीत कसं, पहिल्यांदाच पितोय, चव पण नाही माहीत मला कशी आहे त्याची. मग काय सगळं आवरलं वगैरे, मग आई बोलली चल पटकन झाडून घेऊन टाक. मग पटपट गेलो, सगळ्या रूम झाडून घेतला, फटाफटा झाडू घेतल्या सगळ्या. पण मी 2x मी दाखवतोय तर 1x मी दाखवायला प्रॉब्लेम काय नाही, पण व्हिडिओ लांबतो ना. मग पटापटा सगळे रूम झाडून घेतले मी, जेणेकरून माती राहू नये. कारण की सध्या एवढी धूळ येते ना की घरात आहे ना, स्केटिंगच्या विदाऊट पण तुम्ही स्केटिंग करू शकता, एवढी घसरण वाढते. म्हणून झाडू घेणं गरजेचं आहे. माझी डेली ड्युटी आहे ती सध्याची तरी. पटापटा झाडून घेतलं. म्हणजे आई आज बाहेर गेली आहे मुंबईला, तर मी आता घरी येते. आता वाजले संध्याकाळचे 4:30, म्हणजे 4:30 वाजत आले, 3:30 वाजत आलेत. मी जेवायला घेतो आता मस्तपैकी. तर भाजी वगैरे मम्मीने सकाळी बनवलेली, तापाय ठेवली, तिला गरम करतोय मस्तपैकी. चपात्या वगैरे आहेत, मस्तपैकी पोट भरून खातो. आता जरा झोपलेलो वगैरे, जरा गेम वगैरे खेळलो, तर जेवतो पटापटा आणि मग तुम्हाला भेटतो क्लासला जायच्या टायमिंगला. मग अंघोळ वगैरे करून मस्तपैकी नाश्ता घेतला. आईने आज काही राजमा बनवलेला मस्तपैकी. मग तितक्यात आई आली घरी. जेवण झाल्यावरती माझं, आई आज बाहेर गेलेली कामासाठी, कुर्ल्याला कुठेतरी गेलेली आई. तिचं आईचं कोटकचं काहीतरी काम होतं, आई बाहेर गेलेली. मग आई घरी आली. आई बोलली माझ्या डोक्याची जरा मसाज वगैरे करून दे मस्तपैकी, लई उन्हातून आल्यावर थकायला झालं आहे. मग मस्तपैकी ते आईने बनवलेलं होममेड तेल, त्याचा वास मला अजिबात नाही आवडला, पण ते तेल चांगलं, त्याने फरक पडतो. ते तेल लावलं आईच्या डोक्याला, मस्तपैकी बूज भरून टाकलं आणि ते लावून मस्त आईची मालिश केली. मग काय आईची मालिश करेपर्यंत झाली नाश्त्याची वेळ. मग काय चहा बिस्किट घेतला मस्तपैकी, चहा बनवला माझा मी खायला लागलो. माझं खरं चहा मी कधी पिऊन बघा, कधी माझ्या घरी या तुम्ही, तुम्हाला मी माझ्या हातचा चहा पाचतो मस्त, एकदम गोड चहा. मग मी गेलो मस्तपैकी क्लासला. क्लासवरनं आलो, बॅग वगैरे घरी ठेवली आणि मग मी निघालेलो हेड मसाज करायला माझ्या सलूनमध्ये. ते तुम्ही बघा भाई, तुम्ही रॉड तोडून टाकलाय अख्खा. आता बघा काय होतंय. हे तू याला अडकवलं ना, त्याच्यामुळे झालंय सगळं. ते माझ्यामुळे नाही झालं मित्रांनो. तर मी प्रॅक्टिसवरून आलेलो क्लासवरनं. मी जस्ट फ्रेश होत होतो, मम्मी इथं आले, मम्मीने डायरेक्ट हँगर तोडला. अरे अजून किती तोडतात त्याला यार. तुटलंच आहे तो, डॉक्टर काय करू मी. बघा मित्रांनो, तर हँगरवरती मम्मीने किती बेरहमीने मम्मीने त्या हँगरला मारून टाकलंय. हे बघा हे असंच होतं, हँगर तोडलात ना तुम्ही, कर्मा कसला कर्म गप्पा. कर्मा आर रिटर्न. तुम्ही विश्वास करता ना कर्मावरती, तुम्ही त्याला तोडलेलं, त्याने बदला घेतला. कर्मा ह्याला बोलतात कर्मा. हे बघा तोडलंय, किती बेरहमीने त्याला तोडलं तुम्ही यार. मला काय वाटत नाही. काय नाही वाटत. मी प्रॅक्टिसवरून आलेलो, फ्रेश वगैरे चाललेलो, मग मी कपडे पण काढलेली आणि इथे येऊन कळतं तर काय मम्मी नुकसान करते यार. हो मी नुकसान करते, तुम्ही कधी नुकसान केलंच नाही ना. कधी काय केलं सांगा, मी काय तोडलंय. लहानपणी किती काय तोडलेलं आहेस तू, विसरलास का. मी स्वतःचा अंग तोडला असेल एक वेळेस, तुमचं काय नुकसान नाही केलं. माझ्याकडे रेकॉर्डिंग नाहीये. 2 वेळा माझा गळा कापला. हा ही भुवई जाळली एकदा. अजून काय केलं, भरपूर काय केलेलं आहेस. काय नाही केलं, एवढंच केलेलं. एवढे माझे हायएस्ट रेकॉर्ड आहेत. गळा कापलेला इथं नवरात्री 2 वेळा लागोपाठ. हॅट्रिक व्हायची बाकी राहिलेली माझी फक्त. पापी आहे, 1 नंबरचा पापी आहे. आम्ही एकदा बाहेर गेलो होतो माझ्या ऑफिसच्या फ्रेंड सोबत, त्यांच्या मुलीला पाणी पाहिजे होतं, तर ह्याने काय केलं, इतका काय नाही केलं मित्रांनो. तेव्हा माहिती किती वर्षाचा होतो, अर्ध्या वर्षाचा मुलगा होतो तेव्हा. अर्ध्या नाही 7 वर्षाचा होता. पापी आहेस तू, कुणाला पाणी नाही दिलंस, थुकलास त्या पाण्यामध्ये, एवढा घाणेरडा होतास. जस्ट इग्नोर. काय तोडलं रे, रॉड तोडला बघा. कुठे गेला रॉड. हा बघा, माझ्या बायकोला ताकद जास्त आहे. मला काल आता असा होत चालला. सोडा मित्रांनो, मम्मीच्या गोष्टींकडे इग्नोर करा. काय बोलू मी.
जाऊ द्या, काय बोलू शकत ना आपण पण राहायचंय आपल्याला या घरात. राहायचंच काढतील. आहे. माझ्याशी हे नाही करायचं. मम्मीला विरोध केला की पटके. घर माझं आहे. बघा ऐकताय ना, प्लीज लाईक करून शेअर करा. म्हणजे माझं 1000 सबस्क्रायबर झाले. एकदा का माझी इन्कम सुरू झाली, मी भाड्याने घर घेऊन राहिले कधी. ओ लगेच निघ. आम्हाला इन्कम तर सुरू होऊ द्या ना यार. 1000 सबस्क्रायबर झाल्यावर इन्कम सुरू नाही होत. अरे तेच ते बाहेर जाऊ, पूर्ण होऊ द्या. बोल, बोल, बोल. माझ्याकडे कॅश नाहीये. चाललोय कुठं पण आपण, चाललोय कुठं? हा पप्पा पार्टी देतात. कसली? मी नाही रे, तुझी पगार मम्मी- झालाय आज पगार. तुझी मम्मी पार्टी देते. पगार झालाय पगार. घेऊ काय कॅश? पण नाहीये, खरंच नाहीये माझ्याकडे. मित्रांनो आज माझ्या मजा झाली तुमच्या पार्टीच्या चक्कर मध्ये. चला लुटूयात आज पूर्ण. काय खायला घालताय आज? व्हेज काय नॉनव्हेज थाळी कसली? थाळी नाही खाणार मी मस्त आलेलो पावभाजी बिवभाजी खायच्या मजा ह्याच्यात. पावभाजी आहे नॉनव्हेज नाही, कोल्हापूर तडका आहे. बघता येईल. चला अमेरिकेच्या ढोकळी द्या, अमेरिकेच्या. त्र्यंबक पप्पा आईस्क्रीम खायला घालतात. पप्पा खुश आहेत आज. 10 वाल्या 2 कुल्फ्या, 10 वाल्या 2 कुल्फ्या. पैसे नाही आणले आता मोबाईल आणला. शिवराय मंडळी, मी संदीप. माझा प्रवास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो.